श्री शिवाजी विद्यालय कारी। तर आज इथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। तर मागच्या आठवड्यात आपण बघितलं की सी.व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ विज्ञान दिवस जो आहे तो साजरा केला जातो, पण त्या दिवशी आपलं नियोजन न झाल्यामुळं आज आपण विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे। तर सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितलं आपण तर खूप छान छान मॉडेल्स बनवलेले आहेत, वेगवेगळ्या विषयांमधील असतील। इथे जर बघितलं आपण तर अर्थक्वेक आहे, त्याच्यानंतर इथे बघितलं तर इस्रोचं आहे, वेगवेगळे वॉटर सायकल्स बनवलेले आहेत। तसंच विद्यार्थ्यांनी पोल्युशन बद्दल वेगवेगळे मॉडेल्स बनवलेले आहेत। तसंच इकडे जर बघितलं आपण इस्रोचं खूप छान सुंदर असं मॉडेल बनवलेलं आहे। तसंच विद्यार्थ्यांनी रांगोळ्या सुद्धा खूप छान अशा ज्या विज्ञानामधल्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्याच्यातल्या खूप सुंदर अशा आकृत्या की ज्या रांगोळीमध्ये त्यांनी प्रदर्शित केलेल्या आहेत। तर असं हे विज्ञान प्रदर्शन जे आहे खूप सुंदर असं मुलांनी बनवलेलं आहे। इथे जर बघितलं आपण तर हे फिल्ट्रेशन जे आहे वॉटर फिल्ट्रेशन हे त्याच्याबद्दल खूप सुंदर असं मॉडेल बनवलेलं आहे। इथे जर बघितलं तर हे जे वर्किंग मॉडेल आहे याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये जे वेगवेगळे स्टार्स असतील, जे वेगवेगळे सोलार सिस्टीम जे आहे ती इथं बनवलेली आहे। इथे जर बघितलं आपण तर हे जे ऑटोमॅटिक वॉटर जे आहे त्याच्यामध्ये इथं वर्क मॉडेल आहे, दाखवून माहिती सांगायच्याबद्दल It is a automatic water dispenser machine. When we keep a glass on this cardboard, water supply is on, and if we side up this glass, water supply is off. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे मॉडेल बनवतात। तसंच इथे जर बघितलं आपण हायड्रॉलिक प्रेशर ह्याच्याबद्दल मॉडेल बनवलेलं आहे। रेहान सांगायच्याबद्दल माहिती आम्ही हायड्रॉलिक JCB बनवली आहे। तर ते कसं वर्किंग करतं हे आम्ही इंजेक्शनच्या सहाय्याने बनवलेलं आहे आणि यात प्रेशर, वॉटर प्रेशर आणि एअर आहे, याच्यामुळे हा वर्किंग करतो। तर पूर्ण हे मशीन जे आहे तर याच्यामध्ये कुठला इलेक्ट्रिसिटी सप्लाय नाहीये, पूर्ण हे हायड्रॉलिक प्रेशर जो आहे त्याच्यावरती हे पूर्ण वर्किंग करते। तर प्रेशर जो आहे इथं दाखवलेला आहे। तसंच इकडे जर बघितलं आपण तर हे एक प्रकारचं कूलर बनवलेलं आहे। हे बॅटरीवरचं कूलर आहे आणि कार्डबोर्डपासून बनवलेलं आहे आणि इथून हवा येते आणि गरम हवा पण येते, आतमध्ये थंडी हवा घेते व बल्बाच्या सहाय्याने गरम हवा करते आणि बाहेर सोडते। इथे जर बघितलं आपण तर लिफ्ट बनवलेली आहे, इलेक्ट्रिक लिफ्ट आहे। वयोवृद्ध माणसाला आणि ज्या माणसाचे गुडघे दुखतात, पाय दुखतात अशा माणसांना शिड्याने चालायला त्रास होतो, त्यासाठी इलेक्ट्रिक लिफ्ट बनवलेले आहे। तर अशा प्रकारे हे वेगवेगळे। तसंच इस्रोचं हे खूप सुंदर असं मॉडेल बनवलेलं आहे, तर त्याच्याबद्दल सृष्टी आपल्याला माहिती सांगते। It is a Chandrayaan 3 and it is launched on 7 July 2023 and landed on the moon 23 August 2023. India becomes the first to land a moon on the South Pole, and we make this project to use and help cardboard. तर ह्याचं जे वर्किंग आहे ते अशा प्रकारे घडून येतंय, वर्किंग मॉडेल बनवलेलं आहे। इथे जर बघितलं तर आपण हे शेतीचं सुंदर असं मॉडेल बनवलेलं आहे की शेतीमध्ये काय काय असतं, कुठले कुठले घटक असतात, शेतीच्या संदर्भामध्ये हे मॉडेल बनवलेलं आहे। इथे जर बघितलं तर सोलार सिस्टीम बद्दल दाखवलेलं आहे। इथे जर बघितलं तर जी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून पवन ऊर्जा जी आहे त्या पवन ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार केलेली आहे आणि घरामध्ये असणारे वेगवेगळे विद्युत उपकरणं जी आहेत ती ह्या वाइंड एनर्जीचा वापर करून चालू केली जातात। तसंच इथं ग्लोबल वॉर्मिंग बद्दल सांगितलेलं आहे, तर आपल्याला गाडगे माहिती देईल त्याच्याबद्दल।
ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या अधिक वेळ तापमानापर्यंत व पृथ्वी गरम होते व ग्रीन हाऊसवर इफेक्ट होतात. हे नापीक जमीन आहे तिथं ग्रीन हाऊसवर इफेक्ट होऊन अशा प्रकारे इथं जी अवस्था होते व सोलर सिस्टीम आपल्याला अनेक प्रकारचे काम सोपे देतात व शेतीमध्ये ती वापरली जाते. तसंच इथे जर बघितलं तर DNA मॉडेल बनवलं आहे. DNA मध्ये असणारे वेगवेगळे जे नायट्रोजन बेसिस असतील किंवा DNA स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दल हे वर्किंग मॉडेल बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे मॉडेल्स बनवलेले आहेत की जे आपल्या शाळेमध्ये आज विज्ञान प्रदर्शन भरवलेलं होतं. थँक्यू.